ज्यावेळेस आपण सुरुवात करतो, आपल्या घरी गणपती आणण्याचं जी सुरुवात आहे, तेव्हापासून आपण एक लक्षात घ्यायचं, की ह्या वर्षी आपण गणपती आणले, दरवर्षी आपले गणेश आपल्या घरी येतील ह्याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. खंड पडू द्यायचा नाही. परंतु जर खंड पडला, काही कारणास्तव खंड पडला, काही आपल्या घरी सुतक आलं, सोगर पडलं, असा जर खंड पडला, तर मात्र त्या वर्षी त्याग करून ज्या पुढच्या वर्षी तुम्ही सुरुवात करू शकता, तिथं काही एक तुम्हाला दोष लागणार नाही. परंतु सर्वांनी एक काळजी घ्यायची, की सुरुवात केली की परत खंड पडणार नाही, याची सर्वांनी काळजी अवश्य घ्यायची. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण गणपतीच्या पूजेने करतो. आज आपण पॉडकास्टची सुरुवात करतोय. पहिला आपण पॉडकास्ट हा चालू करतो. याची प्रगती अशीच उत्तरोत्तर वाढत जावी ही इच्छा. आता याच्यासाठी गुरुजी मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही गणपतीच्या स्तोत्राने या गोष्टीची सुरुवात करा. महागणपतये नमः. गजाननं भूतगणाधिसेवितं कवित्थजम्बूफलचारुभक्षकम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. अगजाननपद्मार्कं गजाननम् अहर्निशिम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तमुपास्महे. वक्रतुण्डमहाकायं सूर्यकोटिसमप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती मोरया. लोकांना खूप प्रश्न आहेत गुरुजी, पण लोकांना माहितीच नाही की प्रश्नांची उत्तरं मिळतील कुठं आणि कोण चांगला सल्ला देईल. तर गुरुजी आज आपण इथं भेटतोय ते लोकांच्या शंका दूर करण्यासाठी, सामान्य लोकांचे सामान्य प्रश्न दूर करण्यासाठी. तर मला गुरुजी असं विचारायचंय की गणपती या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? बरोबर. गणपती या शब्दाची उत्पत्ती ही गणपती हे पदच्छेद असे दोन आहेत. गण म्हणजे समूह, पती म्हणजे आपण व्यवहारार्थी जर बघितलं पती पत्नी या शब्दाने आपण बघतो, तसं नव्हे. इथं ते अधिपती या नावाने ओळखला जातो. समूहाचा अधिपती, संघशक्ती, ग्रुप लीडर असं आपण मानतो. तर गणपती या शब्दाचा असा अर्थ आहे की ग्रुप लीडर, समूहाचा अधिपती असा अर्थ आहे गणपती शब्दाचा. गणपती या शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे. आज कोणतंही काम आपण करायचं म्हटलं तर गणपतीच्या पूजेशिवाय आपण करत नाही. तर आज आपल्या पॉडकास्टमध्ये देखील पहिला दिवस पॉडकास्टचा आहे आणि आपण गणेशाला वंदन करूनच आपण गणपतीने या गोष्टीची स्थापना करतो. गणपती आता 2024 मध्ये गणपती आलेले आहेत, आता जवळ येऊन ठेपलेले आहेत, घरापर्यंत आलेले आहेत. तर गुरुजी मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की गणपतीची मूर्ती या विषयावरती बोलायला गेलं तर गणपतीची मूर्ती आणताना आपण कशा प्रकारे ती आणावी? बरोबर. गणपतीची मूर्ती आणायच्या अगोदर गणपतीची मूर्तीला असा नियम नाहीये की एक दिवस अगोदरच आणावी. घरामध्ये तुम्ही एक 10 दिवस अगोदर पण आणून गणपतीची मूर्ती ठेवू शकता. परंतु आणायच्या अगोदर तुम्ही शुद्ध पवित्र राहावं. घरामध्ये इतर ठिकाणी स्पर्श न करता सकाळी आंघोळ झाल्यानंतर गणपतीची मूर्ती आणायला जायची. आणताना गणपतीवर एक वस्त्र घालावं. गणपतीची मूर्ती झाकून आपल्या घरी थाटामाटात आणावी. आणल्यानंतर बाकीचे जे काही विधिविधान सांगितलेले आहेत, षोडशोपचार पद्धतीने भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपण करावी. गणपती हा खूप मानाचा एक गोष्ट आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे गणपती. आणि गणपती बसवायचं म्हटलं तर प्रत्येकाला एक स्फुरण चढतं. पण गणपती आपण बसवत असं म्हणत नाही, गणपतीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठापना करतो असं म्हणतो. तर काका, पुराणामध्ये काही कथा आहे का किंवा याला काही पौराणिक कथा आहे का की ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना हा शब्द कशामुळे आपण वापरतो? जी कुठली मूर्ती आपण घरामध्ये घेऊन येतो, विशेषतः आता आपण गणेशाची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती आणणार आहोत. ही मूर्ती
आपण घरी आणल्यानंतर वेदोक्त मंत्राद्वारे व पुराणोक्त मंत्राद्वारे त्यामध्ये गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा आपण करावी. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर षोडशोपचार पद्धतीने जी आपण पूजा करतो तिथं आपला भाव लागतो की ह्या मूर्तीमध्ये प्राण आहेत आणि त्या भावनेने आपली पूजा ही पूर्ण होते. गुरुजी, मूर्ती बसवायची म्हटलं तर मूर्ती नक्की कशाची असावी? धातूची असावी, शाडूची असावी, का मातीची असावी? कशाची मूर्ती नक्की असावी? बरोबर. गणेश उत्सवासाठी जी आपण मूर्ती बसवतो त्याचं आपल्याला विसर्जन करावं लागतं. यासाठी आपल्याला इको फ्रेंडली मूर्ती असावी, आपल्या घरी जी असावी ती मातीची मूर्ती असावी, कुठल्याही प्रकारे त्याच्यापासून पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. त्याच्यासाठी मातीचीच मूर्ती आपल्या घरी बसवावी. गुरुजी, आजकाल प्रत्येकच व्यक्ती हा त्याच्या जीवनामध्ये बिझी आहे. कुणी MNC मध्ये काम करतोय, कुणी IT मध्ये काम करतोय, आणि अशा वेळेस त्यांना सुट्टी मिळणं ही गोष्ट थोडीशी अवघड होऊन जाते. आणि त्यावेळेस असं असतं की सुट्टी नाहीये, मग मला गणपती आणायला जायचं आहे, मूर्ती आणायला जायचं आहे. तर मूर्ती ही त्याच दिवशी आणावी का आधी आणली तरी चालेल? बरोबर. मूर्ती जी आहे ती आधी आणली तरी चालेल. एक 10 दिवस पूर्वीपासून तुम्ही मूर्ती आणू शकता आपल्या घरी. तुम्हाला जसा योग मिळेल त्याला शुभमुहूर्त बघण्याची काही एक गरज नाहीये. कारण का घरी आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठेचाच मुहूर्त तुम्हाला अत्यंत महत्वाचा आहे. आणण्याचा मुहूर्त बघायची काही गरज नाही. अजून एक तुम्ही प्रश्न विचारला की MNC मध्ये काम करणाऱ्यांसाठी कसा आपण बघावा की गणपती ते कसे बसवू शकतात, ते व्यस्त असतात. तर असं आहे की गणपतीच्या कालावधीमध्ये त्यांना जर त्यांच्या कामाच्या ह्याच्यामध्ये जर गणपती बसवता नाही आला तर जिथे कुठे गणपती उत्सव साजरा होतो तिथे जाऊन त्या उत्सवामध्ये ते सामील होऊन त्या गणपती उत्सवाचं फळ ते घेऊ शकतात. गुरुजी, गणपती बसवणं, मूर्ती बसवणं ही खूपच एक आत्मीयतेची गोष्ट आहे. पण आजकाल काय होतं, लहान मुलांच्या आग्रहास्तव आपण गणपतीची मूर्ती बसवतो आणि त्याचा गणपती खूप मोठा आहे, माझा खूप छोटा आहे. मग प्रत्येक वर्षी इंचाने ती गणपतीची मूर्ती वाढत जाते. तर एक शास्त्रीय पद्धतीने असेल किंवा एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून असेल की मूर्तीची उंची किती असावी? बरोबर. शास्त्रीय संकेतानुसार गणपतीची मूर्ती 12 अंगुल ते 16 अंगुल पर्यंत असावी. म्हणजे हातावरून 12 अंगुल ते 16 अंगुल पर्यंत असावी. हे गणित बघूनच आपण मूर्ती आणावी आणि त्याच मूर्तीवर आपल्या घरी प्राणप्रतिष्ठापना करावी. जर आपल्याला मोठी मूर्तीची इच्छा असेल तर ती मूर्ती शोभा म्हणूनच घरी आणावी, त्याच्यावर प्राणप्रतिष्ठापना करू नये. कारण का त्याच्यावर प्राणप्रतिष्ठापना केली तर त्याचे अनेक नियम आहेत. मोठी मूर्ती ही देवालयात शोभून दिसते. आपल्या घरी जसं शास्त्राने सांगितलेले की 12 अंगुल ते 16 अंगुल पर्यंतच मूर्ती आपल्या घरी असावी, मग त्या शास्त्र संकेतानुसारच आपल्या घरी मूर्ती आणावी. गुरुजी, बऱ्याच वेळा काय होतं की लहान मुलांचा अट्टाहास आहे, आग्रह आहे, म्हणून घरामध्ये मूर्ती आणली जाते. एक वर्षी खूप चांगलं वाटतं, दुसऱ्या वर्षी चांगलं वाटतं, पण तिसऱ्या वर्षी मुलगा कुठे मोठा झाला की तो मंडळामध्ये जातो आणि घरामध्ये मूर्ती स्थापन करायची नाही करायची. मग एकदा ते व्रत घेतलं की ते सोडावं का किंवा सोडू नये, ह्या बऱ्याच मनामध्ये शंका असतात. तर तुमचं मत काय आहे की जर तुम्ही बसवताय तर तुम्ही काय व्रत पाळलं पाहिजे? एकदम उत्तम प्रश्न तुम्ही विचारला. ह्याच्यामध्ये असं आहे की पेशव्यांच्या काळापासून घरी मूर्ती बसवण्याचं हे काम प्रचलित आहे. सर्वजण घरी मूर्ती बसवून तो उत्सव साजरा करतात. परंतु क्रांतिकारी निर्णय हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला. ब्रिटिशांच्या काळामध्ये सामाजिक एकता यावी व समाजाने एकत्र येऊन एक शुभ कार्यासाठी एकत्र जमावं आणि हा गणेश उत्सव साजरा करावा, या ह्याच्यातून एक चांगला हेतू गणपती बाप्पा पुढे ठेवावा व सर्वांनी हा गणेश उत्सव पूर्ण करत असताना गणपती बाप्पाकडे प्रार्थना करावी की जो हेतू आम्ही ठेवलेला आहे तो परिपूर्ण व्हावा. छान गुरुजी, जे तुम्ही टिळकांचं उदाहरण दिलं, तुम्ही पेशव्यांचं उदाहरण दिलं आणि त्या पद्धतीने तुम्ही आध्यात्मिक पद्धतीने त्याचबरोबर ब्रिटिशांना बाहेर जाण्यासाठी जी एकजूट पाहिजे त्याबद्दल तुम्ही सांगितलं. आता माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे. गणपती आणत असताना असा आहे की गणपती कशा प्रकारे आणावा, त्याचं तोंड कुठे असावं, त्याचा चेहरा का झाकला जावा, याच्या पाठीमागे तुम्ही काय सांगाल? बरोबर.
गणपती जो आपण आणतो त्यावेळेस एकतर आपली शुद्धता आपण बघितली पाहिजे. आपल्या घरामध्ये आपली वास्तू ही एकदम पवित्र पाहिजे. घरामध्ये सर्वांनी सात्विक अन्न ग्रहण केलं पाहिजे. कारण का आपल्या घरामध्ये आपला जो वास्तू आहे तो जर पवित्र असेल तर आपण जो गणेश उत्सव साजरा करतो त्याच्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी मंगळकर हेतू होतं. नाहीतर आपलं घर जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला तिथं कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी कमतरता भासते की नवरात्र उत्सव चाललाय तर खरं, गणपती उत्सव चाललाय तर खरं, परंतु त्याच्यापासून आपल्याला एक उत्साह मिळत नाही. त्याच्यामुळे वास्तू हे एकदम पवित्र ठेवणे आणि गणपती आणल्यानंतर 10 दिवस त्या गणपतीची मनापासून पूजा करणे. सकाळी आरती, संध्याकाळी आरती, दुपारी गणपतीला नैवेद्य. जसं आपण आपले दिवसाची दिनचर्या चालू ठेवतो तसंच त्या गणपतीच्या दिनचर्येकडे पण लक्ष द्यायचं. सकाळ दुपार संध्याकाळ त्याला नैवेद्य दाखवायचा. मोदकाचा नैवेद्य दाखवायचा, पेढ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तसंच गणेश उत्सवामध्ये विविध प्रकारचे तुम्ही सनातन संस्कृतीचे कार्यक्रम राबवू शकता आणि सर्वांना त्याच्यात समृद्धीसाठी गणपतीकडे प्रार्थना करू शकता. गुरुजी, गणपती आणताना गणपतीचं तोंड जे आहे ते कुठे असावं? उत्तम आहे. गणपतीचं तोंड जे आपल्या देवघरात आपण गणपतीची स्थापना करावी. गणपतीचं तोंड हे पश्चिमेला असावं. गणपती हे ईशान्य स्थानातच ठेवावेत आणि ईशान्य स्थानामध्येच गणपतीची पूजा करावी. पश्चिमेला त्यांचं तोंड असावं. आपली पूजा करताना आपल्याला आपलं तोंड हे पूर्वेला असावं. गुरुजी, गणपती आणल्यानंतर हा प्रत्येक घराच्या कोपऱ्यात गणपतीला घर दाखवण्याचं एक आजकाल आम्ही ऐकतो, तर त्याचं काय नक्की, त्याच्या मागे काय? तसं शास्त्र संकेतानुसार हे काय मत नाहीये. कारण का गणपतीला आपल्या घरातली वास्तू दाखवायची काही गरज नाही. तुमची वास्तू जर पवित्र असेल तर श्री गणेश तुम्हाला चांगलेच आशीर्वाद देणार आहे. तुमची वास्तूमध्ये शांतता राहावी हे गणेशाला माहिती आहे. त्यामुळं वास्तूचा कानाकोपरा दाखवण्याची काही एक गरज नाही. गुरुजी, गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करणं खूप महत्वाचं आहे, पण गणपती आणत असताना गणपतीच्या मूर्तीला काही दुःख झालं किंवा काही चीर वगैरे गेली, काही अपघात झाला की ज्यामुळे गणपतीची मूर्ती दुखावली गेली, तर त्याला काही अपशकुन वगैरे असं काय मानण्याची? सर्वांच्या मनामध्ये ती एक भीती असते की आपल्या घरामध्ये आपण गणपती आणत असताना तर गणपती मूर्ती दुखावल्यास काय त्याच्यापासून अपशकुन घडू शकेल का? तर तसं बघितलं तर कुठल्याही प्रकारचं ते अपशकुन नाहीये. कारण का त्या मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठापना केली नाहीये. प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर हा विचार करणं योग्य आहे. प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर जर मूर्ती दुखावल्यास लगेच ती मूर्ती बाजूला करून नवीन मूर्ती आणून त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्याच्या पूर्वी गणपती अथर्वशीर्षाचे 21 वेळा पाठ करणं गरजेचं आहे. पाठ करून गणेशाकडे वंदन करून की कुठल्याही प्रकारचे विघ्न येऊ नको असं म्हणून नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करणं गरजेचं आहे. आणि अजून एक विषय असा आहे की विसर्जनाच्या कालावधीमध्ये मूर्ती दुखावल्यास काय करायचे? तर विसर्जनाच्या कालावधीमध्ये पण काही काळजी करायची गरज नाही. कारण का प्राणप्रतिष्ठापना आपली होऊन गेलेली आहे, उत्सव आपला संपलेला आहे. त्या कालावधीमध्ये आपण विसर्जन करणार आहोत, त्यामुळे तिथं पण कुठल्याही प्रकारचा अपशकुन मानायची गरज नाही. गुरुजी, खूप छान सांगितलं, कारण की आज समाजामध्ये अपशकुन आणि या गोष्टींमध्ये बरेच गैरसमज आहेत. असेच काही गैरसमज हे गणपती बसल्यानंतर पण असतात. अनेक घरामध्ये, अनेक गावामध्ये गणपती बसवलेला आहे, पण गणपती बसवला आणि अचानक घरामध्ये कोणतरी मरण पावलं, तर यावेळेस काय करावं? ज्या घरात गणपती आहे त्यांनी काय करावं? जर आपल्या घरामध्ये सोहर सुतक जर पडलं, कुणी मृत झालं अथवा कुणी जनन पावलं म्हणजे जन्माला आलं तर आपण सोहर म्हणतो आणि मृत व्यक्तीसाठी आपण सुतक पाळतो. असं जर काय असेल तर आपल्या घरातल्या एका ब्रह्मचारीला ते व्रत पूर्ण करायला सांगायचं आणि लगेच गणेशाचं विसर्जन करून टाकायचं. गुरुजी, गणपती आपण बसवतो घरामध्ये, तर गणपती काही दिवस 1.5 दिवस बसवतात, 3 दिवस बसवतात, 5 दिवस बसवतात, 7 दिवस, 10 दिवस आणि काही लोक 21 दिवसानंतर गणपतीचं विसर्जन करतात. आध्यात्मिक दृष्ट्या असेल किंवा आपण थोडंसं एक पौराणिक दृष्टिकोनातून बोलू, गणपती जो आहे तो किती दिवस असावा आणि त्याचे जे विसर्जन करायचं ते कधी करावं?
आध्यात्मिक दृष्ट्या जर बघितलं तर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर विसर्जन हे दुसऱ्या दिवशीच केलं पाहिजे. परंतु सध्या आपण गणेश उत्सव हा जो साजरा करतोय हा 10 दिवसाचा साजरा करतो. काय काय लोक 5व्या 6व्या दिवशी पण विसर्जन करतात, पण काही कारणास्तव 6व्या दिवशी काय काय लोकांना विसर्जन करता येत नाही, कारण का त्या दिवशी ज्येष्ठागौरी विसर्जन पण येतं, मूळ नक्षत्र पण त्या दिवशी असतं, त्याच्यामुळे ते विसर्जन करत नाहीत. परंतु ह्या 10 दिवसात जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा तुम्ही विसर्जन करू शकता, त्याला काही एक अडचण नाहीये. शास्त्रसंगीतानुसार गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही 10व्या दिवसापर्यंत तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तुम्ही गणेशाचं विसर्जन करू शकता. गुरुजी, काही लोक ना 21 दिवस गणपती ठेवतात, किंवा काही लोक असे असतात की तुझी जी मूर्ती आहे ती मूर्ती वर्षभर ठेवतात. तर हे करावं का? तुम्ही विचारलं हे बरोबर आहे, कारण का गर्भवती स्त्रिया ज्यावेळेस आपल्या घरात असतात तेव्हा आपल्याकडे प्रथा प्रचलित आहे की गर्भवती स्त्री जर आपल्या घरात असेल तर आपण गणपती हा वर्षभर ठेवावा, अशी कथा आपल्याकडे प्रचलित आहे, सर्वजण तसंच मानतात. परंतु हे योग्य नाहीये. गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच विसर्जन शास्त्राने सांगितले, तरी पण आपण 10 दिवस उत्सव पुढे घेऊन जातो. 10 दिवसाचा उत्सव साजरा झाल्यानंतर परत आपण गणपतीकडे लक्ष देत नाही, तो गणपती झाकून आपल्या घरामध्ये 1 वर्ष त्या गणपतीची विडंबनाच होती. त्यामुळे गर्भवती स्त्रियाचं ह्याच्याबरोबर काही एक संबंध नाहीये. गणपतीचं विसर्जन हे 10व्या दिवशीच केलं पाहिजे. 21 दिवसाचा गणपती, 1 वर्षाचा गणपती, असं काही शास्त्रामध्ये पुढे सांगितलेलं नाहीये. गुरुजी, खूप छान माहिती मिळाली. आम्ही आतापर्यंत म्हणत होतो की 10 दिवस गणपती, 10 दिवस गणपती उत्सव, पण तुम्ही जसं म्हणताय की 1.5 दिवसामध्ये खरं तर आपण विसर्जन करू शकतो. पण आता ती गोष्ट आलेली आहे, जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या घरामध्ये यावर्षी 10 दिवसानंतर केलं, आधी 5 दिवसानंतर केलं, 7 दिवसानंतर केला, तर हे व्रत मानलं जावं का हे केलं तरी चालेल असं काही? हा, काही काही लोकांच्या मनात प्रश्न असा पडतो की एकदा मी 10 दिवस पूर्ण केलं होतं, आता मी 5 दिवस करू शकतो का, 7 दिवस करू शकतो का? तर ह्याच्यात काही एक अडचण नाही. पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही विसर्जन करू शकता. परंतु जितके दिवस तुम्ही गणपती घरामध्ये ठेवताल तोपर्यंत तुम्ही विधिवत गणपतीची पूजा केली पाहिजे. सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती व्हावी, गणपतीला नैवेद्य व्यवस्थित व्हावा, विधिवत सर्व काही पूजा व्हावी, हे सगळ्यात गरजेचं आहे. जसं की गुरुजी तुम्ही बोललात की 2 वेळा आरती झाली पाहिजे. ओके. तर असा जस्ट एक मनात प्रश्न आला की 2 वेळा आरती करणं का महत्वाचं आहे, किंवा याला काही पौराणिक काही गोष्टी आहेत का? हा, मी आरती म्हणून तुम्हाला एक सोपं हे सांगतोय. 2 वेळा षोडशोपचार पद्धतीने पूजन झालं पाहिजे. त्या षोडशोपचार पद्धतीच्या पूजनामध्ये सर्व काही त्याच्यात पूजेचं विधान येतं. त्याच्यामध्ये धूप दीप नैवेद्य हा विषय येतो. धूप दीप, गणपतीला सुगंधित द्रव्य दाखवलं पाहिजे, गणपतीला दीप दाखवून गणपतीचं तेज बघितलं पाहिजे. जसं आपल्याला 3 वेळेस जेवण लागतं तसंच त्या गणपतीला आपल्या घरी आणल्यानंतर आपल्या पाहुण्यासारखं त्याला ठेवलं पाहिजे, त्याला नैवेद्य दाखवला पाहिजे आणि त्याच्यानंतर आरती करून आपण सर्वांनी एकत्र येऊन, आस म्हणतात रती ती आरती, सर्वांनी एकत्र येऊन ती आरती करून गणपतीचा उत्सव साजरा केला पाहिजे. खूप छान फ्लो मध्ये आपण चाललोय. काही प्रश्न मला अजून सुचायला लागलेले जसं तुम्ही बोलताय. बऱ्याच वेळा तुम्ही आता आता जे काही सांगितलं तुम्ही की सगळे एकत्र येऊन आपण आरती करतो आणि ही आरती झाली पाहिजे. तसंच काय होतं की बऱ्याच ऑफिसेसमध्ये, स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये गणपती हा बसवला जातो. तर अशा ऑफिसेसमध्ये किंवा स्कूलमध्ये जर गणपती बसवला गेला, गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला झाली, तर त्यावेळेस काही गोष्टी लक्षात घ्याव्यात जेणेकरून त्याचं अपवित्र होऊ नये. बरोबर, एकदम उत्तम प्रश्न आहे. जसं की सध्या समाजामध्ये मोठ्या मोठ्या मूर्ती आणण्याची सर्वत्र प्रथा आहे, परंतु मोठी मूर्ती आणली तर अडचण काही नाहीये, त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करू नये. कॉलेजेसमध्ये, ऑफिसमध्ये जी काही मोठी मूर्ती आणतात ते कायम तशीच शोभायमान मूर्ती आपल्या ऑफिसमध्ये, स्कूलमध्ये ठेवावी. छोटीशी मूर्ती आणून त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना करून त्याचं विसर्जन करावं, हे सर्वांनी लक्षात घ्यावं.
पावित्र्य राखण्यासाठी तुम्ही काही गोष्टी सांगू शकाल का? पावित्र्य, सात्विक आहार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण का मद्यपान, मांसाहार इत्यादी आहार घेऊन गणपती जवळ जाणं ही योग्य नाही. आपल्या चातुर्मासाची सुरुवातच ही पावित्र्यासाठीच होती. चातुर्मास व्रत हे बरेच जण पाळतात. ही चातुर्मासाची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंत हा चातुर्मासाचा कालावधी असतो. आणि ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये अनेक विविध सणवार येतात. त्यामध्ये ही भाद्रपक्ष शुक्ल जो पक्ष आहे, भाद्रपदातला जो शुक्ल पक्ष आहे, त्याच्यामध्ये हा गणेशोत्सव साजरा होतो. त्यामुळे चातुर्मासातलं व्रत असल्यामुळे पावित्र्यता राखणं अत्यंत गरजेचं आहे. सात्विक आहार घेणे, सात्विक विचारांबरोबर राहणे, आपला जो संघ आहे तो सत्संग असावा, दुस्संग नसावा, मद्यपान इत्यादी सेवन न करणे, गणेशाकडे हीच प्रार्थना करणे की सात्विक भावनेने माझी ही तीर्थयात्रा, जीवनाची यात्रा कशी व्यवस्थित ठरेल ह्याच्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करणे, गणेशाकडे प्रार्थना करणे हे गरजेचं आहे. गुरुजी, गणपतीला नैवेद्य दाखवणं हे दररोज आपल्याकडे आहेच, पण आजकाल फ्लेवरचे मोदक आलेले आहेत. कधी वेळ नसेल तर चला लगेच पेढे घेऊन या, पेढे दाखवा किंवा चॉकलेटचे काही गोष्टी दाखवा. तर गणपतीला नैवेद्य नक्की कसा पाहिजे याविषयी काका गुरुजी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा. गणपतीला नैवेद्य हा सात्विक अन्नाचा दाखवू शकता. सात्विक अन्न म्हणजे नेमकं काय, तर घरी जे तुम्ही जेवायला करता ते सात्विक अन्न आहे का नाही हे तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे. तुमच्या घरचं जे जेवण आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण नसावा. गणपतीला नैवेद्य दाखवायचा जो नैवेद्य आहे, अन्न आहे, त्याच्यामध्ये कांदा लसूण नसावा. मसाला पदार्थ कुठलाही नसावा, मसाल्याचा पदार्थ नसावा, तरच ते जाऊन सात्विक बनतं. मग त्या अन्नाचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. विशेष करून गणपतीचा आवडता नैवेद्य हा मोदक आहे. आणि तो मोदक कसा असावा, तर तो फ्लेवरयुक्त नसावा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्लेवर नसावा. चॉकलेट फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर इत्यादी मोदक गणपतीला दाखवू नयेत. गणपतीला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो तांदळाच्या पिठाचा उकड्याचा नैवेद्य असावा. त्याचा मोदक करून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्याच्यामधली जी सामग्री आहे ती सात्विक असावी. विलायची, खोबरं, गूळ ही सामग्री टाकून तो मोदक बनवावा आणि आपल्या गणपती बाप्पाला तो नैवेद्य दाखवावा. अजून सात्विक अन्नामध्ये तुम्ही दुधाचे पेढे इत्यादी नैवेद्य दाखवू शकता. गुरुजी, आजकाल फळ वगैरे जे आहे हे आपण एक नैवेद्य म्हणून वापरतो, ते चालतं का? नक्की नक्की. फळांचा पण नैवेद्य दाखवू शकता, दुधाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, खीर बनवून गणपतीला नैवेद्य दाखवू शकता. गणपतीची मूर्ती जी आहे ती त्या मूर्तीची सोंड कोणत्या बाजूला असावी याच्यामध्ये एक द्विधा मनस्थिती माणसाची होते. घरामध्ये ह्या सोंडेचा गणपती नसावा, त्या सोंडेचा गणपती नसावा, असं बऱ्याच वेळा होतं. पण तुम्ही त्याबद्दल काय सांगू शकाल, कोणत्या सोंडेचा गणपती चांगला? बरोबर आहे. सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न राहतो की आपल्या घरामध्ये कुठल्या सोंडेचा गणपती आणावा, उजव्या का डाव्या सोंडेचा असावा. परंतु मी सर्वांना सांगतो, कुठल्या पण सोंडेचा तुम्ही गणपती आणा. गणपती बाप्पाला माहिती आहे की तुम्हाला काय त्याला द्यायचं आहे, तुमच्या घरामध्ये काय कमी आहे, ती पूर्तता करण्यासाठीच गणपती येत आहे तुमच्या घरी. त्यामुळे तुमच्या मनात शंका असणं काही एक गरजेचं नाहीये. कुठल्या पण सोंडेचा, उजव्या किंवा डाव्या सोंडेचा गणपती तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. आजकाल आम्ही पाहतो की ट्रेंडिंग नुसार गणपतीच्या मूर्ती देखील बदललेल्या आहेत. म्हणजे जर अमिताभ बच्चनचा पिक्चर जर सुपरहिट झाला तर अमिताभ बच्चनच्या दिसणाऱ्या कपड्यांमध्ये गणपती असतो, किंवा भीमचा असेल तर भीमच्या कपड्यांमध्ये गणपती असतो, किंवा स्वामींच्या मूर्तींचा एक गणपती बसवला जातो, किंवा एखाद्या पानावरती गणपती बसवला जातो, कमळावरती गणपती बसवला जातो. पण शास्त्रोक्त पद्धतीने गणपतीची मूर्ती कशी असावी, गणपतीची मूर्ती कशा पद्धतीने असावी याबद्दल काही सांगाल? अतिशय उत्तम प्रश्न आहे. भगवंत तर सर्वव्यापी आहे, परंतु ज्या व्यक्तीला उद्देशून आपण गणपती म्हणून दाखवतो ते चुकीचं आहे. तिथं भगवंताची विडंबना केली जाते, गणेशाची विडंबना केली जाते. त्यामुळे गणेश जे आहेत, श्री गणेश हे फक्त मूषकावर बसून असावेत, उंदरावर बसून असावेत, मोरावर बसलेले गणपती नसावेत, अन्य कुठल्याही वाहनावर बसलेले गणपती नसावेत, कुठल्याही ऍक्टर्सचे गणपती जे बनवण्याची पद्धत आहे ती पण नसावी. फिल्ममध्ये दाखवल्या प्रकारे गणपतीची स्थापना करणं हे पण चुकीचं आहे. तर सर्वांनी एक लक्षात घ्यायचंय की उंदरावर बसलेले गणपती चालतील, मूषक वाहन मोदक हस्त असं शास्त्र सांगतं. गणपतीचं वाहन हे मूषक आहे, असेच गणपती आपल्या घरी आणा. गुरुजी, गणपतीची मूर्ती
बसलेली असावी, आडवी असावी, उभी असावी, नक्की गणपतीची मूर्ती असावी कशी? अतिशय उत्तम प्रश्न आहे. गणपतीची मूर्ती ही पद्मासनस्थ असावी. कारण का पद्मासनस्थ असणाऱ्या मूर्तीचंच आपण ध्यान करू शकतो. ज्याकडे बघून आपली कामना पूर्तीसाठी आपण मागणी करू शकतो. तर शास्त्रामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ओंकाराचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज गणपतीला दाखवण्यासाठी करतात. ओंकार म्हणजे प्रणव आणि प्रणव म्हणजे महागणपती असं आपल्याला माहिती आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. हे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आपल्याला दाखवून देतात. गणेशाची मूर्ती ही पद्मासनस्थ असावी. गुरुजी, अनेकांच्या घरी गणपती बसवल्यानंतर काहीतरी विघ्न येतं, काहीतरी घरात अमंगल घडतं आणि ते म्हणतात की आम्हाला गणपतीच धार्जिन नाहीये. तर मग हा धार्जिन नाहीये यांच्यासाठी तुम्ही काही सांगू शकाल? बरोबर. आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये जे काही विघ्न येतात त्यासाठी गणपती मुळातच कारणीभूत नाही. त्यामध्ये आपल्या घरातल्या समस्याच कारणीभूत आहेत. एकतर गणपती घरात आणल्यानंतर पूर्णपणे सात्विकतेने राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर आपण कुठं सात्विकता सोडून राहत असो तर काही आपल्याला विघ्न येत असतील, काही कारणास्तव विघ्न येत असतील, त्याला गणपती अजिबात कारणीभूत नाही आहेत. तर गणपती धार्जिन नाही हा शब्द वापरणं अत्यंत चुकीचं आहे. तर हा शब्द अजिबात कोणीही वापरू नये की गणपती आम्हाला धार्जिन नाही आहे. गणपती हे शुभ करेत, मंगल करेत आणि आपलं हित करण्यासाठीच ते आपल्या घरी येतात. गुरुजी, जसे की मंगल कार्यामध्ये आपण गणपतीचं पूजन करतो, मंगल कार्याची सुरुवात आपण ही गणपतीपासूनच करतो, असं का? दुसरा कोणता देव नाहीये का की ज्याची आपण सुरुवात करू शकतो? गणपतीच का? अतिशय उत्तम प्रश्न आहे. गणपतीपासूनच कार्याची सुरुवात का, हे तुम्ही अतिशय उत्तम विचारलं. गणपतीचे अनेक नावे. त्या नावामध्ये एक नाव असं आहे की विघ्नहर्ता, संकटाचं हरण करणारी देवता. त्यामुळे ज्यावेळेस आपण एक कुठलेही नवीन काम सुरुवात करतो, नवीन व्यवसायाला सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये भीती राहते, ह्याच्यात आपण सक्सेस मिळवू का, ह्याच्यात आपल्याला परिपूर्ण यश मिळेल का. तर ही भीती दूर होऊन आपल्याला कार्यामध्ये यश आणण्यासाठी विघ्नहर्ता गणपतीची पूजा करणं अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला गणपतीची पूजा केली की आपल्याला लक्षात येतं की कुठल्याही प्रकारचे आता विघ्न येणार नाही. त्यामुळे विघ्नहर्ता गणपती ह्या नावाने ओळखतात. तो सुख करता, तो दुःख करता, तो विघ्न हरता असं आपण म्हणतो. याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की आजकाल गणपती बसवण्याची जी काही पद्धत आहे किंवा गणपतीमध्ये आनंद व्यक्त करण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी समाजामध्ये बदललेली आहे. म्हणजे मोठ्याने डीजे लावणे किंवा लहान मुलांमध्ये त्याची प्रथा आहे की लहान मुलं आजकाल त्यामध्ये वाहत चाललेली आहे. संस्कार थोडेसे कमी आहेत. पण लहान मुलांनी गणपतीचं पूजन, गणपतीची आराधना कशी करावी? खूपच छान. समाजासाठी गरजेचा हा प्रश्न आहे की समाजात जे चालू आहे की डीजे चालू राहते, डीजेवर मुलं नाचतात, परत बरेच जण मद्यपान करून नाचतात. गणपती विसर्जनाच्या वेळेस तर विचारायचंच नाही. जे काय मनात आपल्याला वाटेल तसं माणूस आचरण करतो. अत्यंत चुकीचं आहे. जे काही आपल्याला 10 दिवस एक आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी मिळतात गणेश उत्सवामध्ये, त्याच्यामध्ये आपल्या लहान मुलांना गणपती स्तोत्र पठण करायला सांगावं, गणपती स्तोत्र त्यांना शिकवावं, गणपतीच्या विषयी त्यांना माहिती द्यावी, गणेश पुराणातल्या कथा त्यांना सांगाव्यात, गणेश पुराणातल्या कथांवर त्यांनी चिंतन करावं, मनन करावं व आपल्या जीवनाचा विकास कसा होईल ह्याच्याकडे गणपतीकडे प्रार्थना करावी. हे अत्यंत गरजेचं आहे. डीजेवर जो नाच होतो तो चुकीचा आहे, तसं करणं चुकीचं आहे. ठीक आहे, परंपरा पुढे चाललेल्या आहेत, आधुनिकतेने आपण पुढे जातोय. हा, डीजेवरती आपण जे काही नाचतो, ह्या गोष्टी करतो, ह्या एक क्षणिक सुख म्हणून चांगले आहे. पण आपल्याला जर जीवनामध्ये प्रगती करायची म्हटलं तर आपल्याला 100% गणपतीकडे आपल्याला मागायचं आहे. त्यासाठी पावित्र्याने आपण पुढे गेलं पाहिजे. तर या लहान मुलांमध्ये हा बदल होण्यासाठी एखादा कोणता स्तोत्र आहे का की जे मुलांनी दररोज पठण करावं आणि त्याच्यामुळे त्यांना एक मनशांती पण मिळेल आणि एक चांगल्या दिशेने ते जातील, असं काय आहे का? नक्कीच. अनेक प्रकारचे गणेश स्तोत्र आहेत जे आदिगुरु शंकराचार्यांनी लिहिलेले, ते तुम्ही बघू शकता.
विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित द्वादश गणपती स्तोत्र ते नित्यपठनामध्ये तुम्ही आणू शकता. ते स्तोत्र मी एकदा पठन करून दाखवतो सर. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यमायुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकटनाशनं गणेशस्तोत्रं संपूर्णम्. ही गणेशाची स्तुती तुम्ही बारक्या मुलांना सांगू शकता. गुरुजी, जसं तुम्ही सांगितलं की गणपतीची 12 नावं त्यानंतर कुणी पठण करावं ही गोष्ट सांगितली. माझ्या घरामध्ये ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस आजीने आम्हाला एक गोष्ट शिकवली होती, ही 12 नावं शिकवली होती. आणि तुम्ही हे संस्कृत मधून बोललात, मला आजीने मराठीमध्ये सांगितलं होतं. ते मी पण थोडंसं म्हणतो. आता त्यामध्ये काही चुकेल माफ करा फक्त. साष्टांग नमन हे गौरीपुत्रा विनायका भक्तीने समर्थ नित्यविषय कामार्थ साधते. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्षर, चौथे गजवक्र, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री बालचंद्र, 10वे विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देव नावे अशी 12, 3 संध्या बरे नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धिज्ञ. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासांत हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्रे, श्रीधराने आता मराठीत पठणे अनुवादिले. हे आजीने शिकवलं होतं. तुम्ही संस्कृत मध्ये म्हणालात, म्हणजे एक भावना तीच आहे, आपल्याला देवापर्यंत जायचंय. आणि लहान मुलांनीच हे दररोज म्हटलं त्याचा नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. जसं की लहान मुलांचा आपण बघतो, काही एक शंका असते मनामध्ये की घरामधल्या स्त्रियांनी गणपतीची पूजा करू नये असं एक असतं. तर याच्याबद्दल अजून एक जोडून प्रश्न विचारतो मी. जर घरातला कर्ता पुरुष असेल आणि तो काही कामानिमित्त कारणानिमित्त घराच्या बाहेर असेल, तर मग त्यांनी त्या गणपतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली तर चालते का, पूजा केली तर चालते का? अवश्यच. एकतर हा गणेश उत्सवाची उत्सुकता प्रत्येकालाच असते, त्यामुळे पुरुषांनी गणेशाचं पूजन करावं, महिलांनी करू नये असं काही नाहीये. पुरुषांनी केलं तरी चालेल, कारण का तो कर्ता आहे घरातला. आणि ज्यावेळेस आपल्या घरी कर्ता नव्हे त्यावेळेस नक्की महिलांनी ते पूजन पार पाडावं. गुरुजी, एक आजकाल न्यूक्लिअर फॅमिली ही पद्धत आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार, कामानुसार किंवा त्याच्या व्यवसायानुसार तो वेगवेगळ्या शहरामध्ये असतो. तो बारामतीमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, 2-3 भाऊ आहेत. तर प्रत्येकाने गणपती वेगळा बसवावा का एकच त्यांच्या गावाकडे बसवावा? तुम्हाला याबद्दल काका काय, गुरुजी काय सांगायला आवडेल? नक्कीच, अतिशय उत्तम प्रश्न आहे. गणपती जो आहे तो अवश्यच एकत्र बसवावा. सर्वांनी एकत्र यावं आणि एकाच घरामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून एकत्रच बसवण्यासाठी पण कार्यरत राहावं. परंतु काही कारणास्तव जर बंधू विभक्त असतील, त्यांचा द्रव्यकोश, पाकनिष्पत्ती म्हणजे चूल ही वेगळी असेल, तर मात्र तिथं वेगवेगळा गणपती बसवणं गरजेचं आहे. पण जर त्यांनी मनात अशी संकल्पना केली की आपण सर्वजण एकत्र येणार आहोत आणि मानसिकदृष्ट्या एक आत्मिकदृष्ट्या आपल्याला तिथं शांतता मिळणार आहे, आपण एकत्र येऊन एक कुटुंबासहित एक उत्सव पार पाडू, अशी जर भावना निर्माण करून एकत्र आले तर ती अतिशय उत्तम राहील. कारण का
टिळकांनी असंच आपल्याला एक सामाजिक एकत्रता यावी त्याच्यासाठी हा गणेश उत्सव सुरुवात केला होता. असा उत्सव आपल्या घरी आपण साजरा करू शकतो, सर्व बंधूंनी एकत्र येऊ. गुरुजी खूप छान. म्हणजे आज समाजामध्ये एकत्र भाऊ एकमेकांना बोलत नाही, तो दुसऱ्याला सांगतो की मी त्याच्याबरोबर 4 वर्ष झालं बोलत नाही, तो अभिमानाने सांगतो. खरं बघायला गेलं तो अभिमान नाहीये, तो त्याच्यासाठी अपमान आहे की 4 वर्ष बोलत नाहीये. पण तुम्ही जे म्हणताय की गणपतीमुळे ते एकत्र येतील आणि गणपतीमुळे एकमेकांना बोलतील, त्यांचा स्नेह वाढेल, ही गोष्ट मला आवडते. आता गणपतीबद्दल अनेक शंका मनामध्ये असतात. गर्भवती महिला आणि गणपती यांचा काही संबंध आहे का? गर्भवती महिलांनी म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये गर्भवती मला असेल तर तिने ते पूजा करावी नाही करावी याबद्दल काही सांगाल का? अवश्यच. गर्भवती महिलांनी गणपतीची पूजा अवश्य करावी, त्याच्यात काही एक अडचण नाही. गणपतीची पूजा केल्याने त्या गर्भावरच चांगले संस्कार होणार आहेत, गर्भाची वाढच चांगली होणार आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने त्या गर्भाची वाढ एकदम व्यवस्थितरित्या होणार आहे. त्यामुळे गणपतीची पूजा ही गर्भवतीने करू नये असं काही नाहीये. गर्भवती महिला गणेशाची पूजन करू शकते आणि गर्भवती महिला घरात असताना सर्वांनी मिळून त्या गणेशाचं पूजन करावं हे अत्यंत गरजेचे. आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे गणेशाचं विसर्जन पण 10व्या दिवशीच करायचे, हे पण गरजेचे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. गुरुजी, गणपती जवळ आले, प्रत्येकाची एक तयारी चालू आहे. पण नक्की गणपती आता बसवावे कधी, 2024 मध्ये बसवावे कधी, त्याबद्दल थोडक्यात सांगा. आपल्या मराठी महिन्यानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सूर्योदयापासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत गणपतीचा बसवण्याचा मुहूर्त आहे, प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे. त्या कालावधीमध्ये तुम्ही पवित्र होऊन गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. आणि इंग्लिश महिन्यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये 7 तारखेला सकाळी 6:51 पासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुम्ही गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करू शकता. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करायची म्हटलं तर काही सामग्री आवश्यक आहे का, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? अवश्यच. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी एकतर आपल्या जवळ गुरुजी जर उपलब्ध असतील तर त्यांच्याकडून सामग्री समजून घेणे की पूजेसाठी षोडशोपचार पद्धतीच्या पूजेसाठी कुठली कुठली सामग्री लागतील व गुरुजींकडून मूर्तीवर प्राणप्रतिष्ठापना करून घेणं गरजेचं आहे. परंतु गुरुजी जर आपल्याला उपलब्ध नसतील तर घरामध्ये आपल्या गणपती आणून काही मंत्र मी सांगतो ते मंत्र म्हणून तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करू शकता. ज्यावेळेस गणपती तुम्ही घरी आणता त्यावेळेस पहिल्यांदा एका पाटावर एक वस्त्र टाकून त्याच्यावर एक स्वस्तिक काढून गणपती त्याच्यावर बसून गणपतीच्या चेहऱ्यावर जे तुम्ही आवरण टाकले ते बाजूला करून त्या मूर्तीवर पहिल्यांदा गंगाजल प्रोक्षण करणे, थोडं गोमूत्र प्रोक्षण करणे, नंतर भू गणपतीम आवाहयामी, भुवः गणपतीम आवाहयामी, स्वहा गणपतीम आवाहयामी, भूर्भुवस्वहा महागणपतीम आवाहयामी, असे हे 4 मंत्र म्हणून तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करू शकता. परंतु हे जर तुमच्यापाशी गुरुजी असतील तर ते व्यवस्थितरित्या जेवढे प्राणप्रतिष्ठापनाचे मंत्र आहेत ते म्हणून तुम्हाला गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून देते. गणपतीची मूर्ती ज्यावेळेस आपण घरामध्ये आणतो, थोडक्यात गणपतीचं स्वागत करतो. स्वागत करत असताना आपण उंबऱ्यावरती दाराच्या तिथे आपण त्या जो व्यक्ती येणार आहे त्या व्यक्तीला एक स्वागत म्हणून आपण जे पायावरती ज्या गोष्टी टाकतो तर त्याबद्दल काही. नक्कीच ते करावं, कारण का आपण त्यांना तो एक प्रकारे मान दिलेला असतो की गणपती आणण्याचा. जो गणपतीला आणतो जसं शास्त्र सांगतं की शिवो भूत्वा शिवम यजेत, विष्णुर्भूत्वा विष्णू यजेत, तसंच गणपतीच्या नुसार सुद्धा जो गणपतीला आणतो तो सुद्धा गणपतीच्याच भावनेने रमून गेलेला असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये पूर्णपणे गणपतीचीच ऊर्जा असते. त्यामुळे त्याचं आपण पूजन करतो, त्यात काही एक चुकीचं नाहीये. त्याचा पाय धुणं अत्यंत उत्तम आहे, त्याचं आपण करणं गरजेचं पण आहे. पाय धुण्यासाठी नक्की काय वापरावं असं तुम्हाला? नक्कीच त्यांच्या पायावर एकतर गंगाजल तुम्ही वापरू शकता, गंगाजल उपलब्ध नसेल तर आपलं साधं पाणी घरचं तुम्ही वापरू शकता. त्यांच्या पायावर स्वस्तिक काढून आपल्या घरामध्ये गणेशाचं आगमन तुम्ही करू शकता. आपण गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो. गणपती बाप्पा मोरया असंच का म्हटलं जातं, याच्या पाठीमागे काय आहे का? गणपती बाप्पा मोरया, मोरया या शब्दाचा अर्थ असा आहे की गणपतीला माझा नमस्कार. परंतु
की वेगळ्या दृष्टीने पण बघितलं जातं की मोरया मयुरेश्वर नावाचा एक भक्त होता. त्यामुळे त्या मयुरेश्वराचं नाव गणपती बरोबर जोडलं जावं म्हणजे यासाठी गणपती बाप्पा मोरया असा उल्लेख केला जातो. आपण पंढरपुरात पण बघतो ज्ञानबा तुकाराम असा उल्लेख केला जातो. बरोबर आहे. तुकारामांचं नाव विठ्ठलाबरोबर जोडलं जातं, ज्ञानेश्वरांचं नाव विठ्ठलाबरोबर जोडलं जातं. असंच मयुरेश्वराचं नाव गणपती बरोबर जोडलं जावं त्यासाठी गणपती बाप्पा मोरया हा शब्द उल्लेख केला जातो. गुरुजी, मराठी महिन्यानुसार गणपती उत्सव येतो कधी? अत्यंत उत्तम प्रश्न आहे. जसं की आपण बघतो आषाढी शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध द्वादशी पर्यंत एक कालावधी असतो, त्याला आपण चातुर्मास असं म्हणतो. या चातुर्मासामध्ये भाद्रपद शुक्ल पक्ष हा पूर्णपणे सणवारांनी व्याप्त आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला हरितालिका व्रत, त्याच्यानंतर गणेशोत्सव, त्याच्यानंतर ज्येष्ठा गौरी पूजन, त्याच्यानंतर वामन द्वादशी आणि नंतर अनंत चतुर्दशी असे अनेक व्रत आहेत. परंतु त्याच्यामध्ये जे आपण आतुरतेने वाट बघणारं व्रत आहे ते म्हणजे गणेश उत्सव. ही भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी येते. गुरुजी, आता आपण सगळ्या गोष्टींविषयी बोललो, पण सगळ्यात मनावरती दगड ठेवणारा प्रश्न असतो, जी कुणालाच नको असतं की गणपतीने जावं, विसर्जन व्हावं गणपतीचं, पण विसर्जन होणं महत्वाचं आहे. तर विसर्जन होत असताना गणपतीचं विसर्जन आजकाल आपण एखाद्या गावाच्या टाळ्यामध्ये करतो किंवा स्वतःच्या जरा विहिरीमध्ये करतो, किंवा आजकाल पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये असे काही तलाव तयार केले जातात, आर्टिफिशियल तलाव, त्यामध्ये केलं जातं. तर विसर्जन नक्की व्हावं कसं आणि कुठे, याबद्दल काही शंका दूर करा तुम्ही. शास्त्रकारांचं ह्याच्यावर दुमत आहे. शास्त्रकार म्हणतात की वाहत्या पाण्यामध्ये गणपतीचं विसर्जन व्हावं आणि मातीचा गणपती असल्यामुळे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही, त्यामुळे वाहत्या पाण्यात व्हावं. परंतु बऱ्याच जणांचं असं पण मत आहे की आपण घरीच आपल्या अंगणामध्ये एक पाती ठेवून त्याच्यामध्ये पण विसर्जन करू शकतो अथवा विहिरीमध्ये पण विसर्जन करू शकतो. तर जे काही आपल्याला योग्य जशी उपलब्ध आपल्याला सोयी होईल तसं आपण आपल्या गणेशाचं विसर्जन करू शकतो. वाहत्या पाण्यात करावं असं बऱ्याच शास्त्रकारांचं मत असल्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्यासाठी आपण करावं. गुरुजी, तुम्ही जी ऋग्वेद गणपाठी ही तुमच्या क्षेत्रातील पदवी आहे, सर्वोच्च पदवी आहे, ते घेऊन तुम्ही आलेला आहात आणि तुम्हाला हा प्रश्न विचारणं म्हणजे लोकांना त्यांच्या मनातील उत्तर नक्कीच मिळणार आहे, त्यांच्या प्रश्नांचं समाधान होणार आहे. आज त्याबद्दल आपण इथे आलेलो आहोत, जमलेलो आहोत आणि तुम्ही या सर्वच प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती माणसाच्या मनामधल्या शंका दूर होतील या पद्धतीने दिली. लहान मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, त्यांनी संस्कार कसे घेतले पाहिजेत, कोणतं मंत्रोच्चार केला पाहिजे, स्तोत्र म्हटला पाहिजे, याबद्दल सांगितलं. त्याबद्दल मी चला बोलूयाच्या पूर्ण टीम तर्फे तुमचं मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही इथं आलात, तुमचा मूल्यवान वेळ दिलात. तुम्ही जे काही आम्हाला सांगितलं त्याचा नक्कीच आम्ही अवलंब करू आणि आमचे चला बोलूयाचे प्रेक्षक देखील करतील. तर धन्यवाद पुन्हा एकदा. विशेष करून तुम्ही मला बोलवलं ह्याबद्दल पण मी तुमचं खूप आभार मानतो.